नमस्कार, मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने राज्यभरात भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे। नांदेडमध्ये देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर जल्लोष केला आहे। मी पुन्हा येईल आणि तो पुन्हा आला म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये जल्लोष केला। नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे। यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे। मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात 2019 साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार, संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने चपराक लागवली आहे। तो पुन्हा आलाय, नुसता एकटा आला नाही, तो 283 पैकी 237 जागा घेऊन तो पुन्हा आलाय। आणि तो कोण आलाय? ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला, ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला, ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या, ज्याला महाराष्ट्राचं विजन आहे, तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे। शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही जातीपातीचं गलिच्छ राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होतात। तो पुन्हा आलाय। नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभेमध्ये 9च्या 9 जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन 100% दिलंय, म्हणून तो पुन्हा आलाय। तो आलाय पुन्हा नव महाराष्ट्राची निर्मिती करायला, जलयुक्त शिवार करायला, पायाभूत सुविधा करायला, शक्तीपीठ मार्ग करायला, समृद्धी महामार्ग पूर्ण करायला, शेतकऱ्याचे, युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो पुन्हा आलाय। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।